अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये उन्हाचे तापमान झपाट्याने वाढत आहे। या तापमानासह आता काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा राजकीय वातावरण चांगले तापलेलं आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी दर्यापूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी खलबते सुरू आहेत। नुकतीच बबलू देशमुख यांची पुन्हा काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षपदे बदलण्यापूर्वीच सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आपल्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। भारसाकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रसार माध्यमांनी बोलताना खासदारसह जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते व जिल्हाध्यक्षांना थेट तुमच्या मतदारसंघात काँग्रेसने काय दिवे लावले असा सुद्धा हल्लाबोल सुधाकर पाटील भारसाकडे यांनी केला होता। भारसाकडे यांच्या वक्तव्यानंतर आता दर्यापुरात काँग्रेसच्या काही कट्टर समर्थकांकडून सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या शुभेच्छा बॅनरवर फोटो सुद्धा काढून टाकले जात आहे। याचा अर्थ सुधाकर पाटील भारसाकडे यांचे आता काँग्रेसमध्ये स्थान नाही का अशी चर्चा आता शुभेच्छा बॅनरवरील फोटो हटवल्यानंतर संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। असं असताना सुधाकर पाटील भारसाकडे यांनी नुकतेच अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे आधी काँग्रेसमध्ये होते, परंतु सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत राजकीय वाद विकोपाला गेल्यानंतर बाळासाहेब हिंगणीकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व भाजपची साथ धरली। यावरच बोलताना सुधाकर पाटील भारसाकडे म्हणाले की बाळासाहेब हिंगणीकर व माझ्यात वाद निर्माण करण्याचा व दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हा खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। या वक्तव्यानंतर काँग्रेसचा खरा चेहरा हा समोर आला आहे, कारण काँग्रेस सोबत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतरही तेथे त्या कार्यकर्त्यांची किंमत नाही असा सुद्धा थेट आरोप सुधाकर पाटील भारसाकडे यांनी केला आहे। भारसाकडे यांच्या नाराजीनंतर ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं चित्र जवळपास निश्चित झालं आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी काय घडामोडी घडणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। असं जर गटबाजीचं राजकारण होत असेल असं तुम्हाला वाटते का? बिलकुल बिलकुल, या गटबाजीमुळे अमरावती जिल्ह्यातली काँग्रेस रसातळाला गेलेली आहे। आज आपण पहा की काँग्रेस मी दर्यापूरमध्ये उभी केली ते एकही अमरावती जिल्ह्यात एकही तालुक्यात दिसणार नाही तुम्हाला। एवढं असून सुद्धा मला जर त्रास होत असेल तर त्याचा अर्थ काय मग? आणि नुकतंच काही दिवसापूर्वी आपलेवाले बाळासाहेब हिंगणीकर हे सुद्धा कार्यकर्त्यांसह निघून गेले। हो, तोही किस्सा असा आहे की हे माननीय खासदार साहेब यांनीच आमच्या दोघांमध्ये विकोप म्हणजे एक आपण काय म्हणू दुराव्याचं वातावरण निर्माण केलं, एकमेकाविषयी एकमेकाची मनं खराब करून दिले आणि त्याच्यामुळे ते बीजेपी सामील झाले। पण कुठंतरी काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले आणि कुठंतरी तुमचे आले आता जे कार्यकर्ते आहेत सक्रिय हे जर मुळात आता जर तुम्ही पुढचा निर्णय जर जो काही घ्याल तर त्यामध्ये जर तुमचे कार्यकर्ते सोबत आले तर मुळात काँग्रेस संपुष्टात येऊन राहील। नाही, काँग्रेस महासागर आहे, काँग्रेस कोणाच्या संपवल्यानं संपणार नाही। मी 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 जरी गेलो तरी काँग्रेस कोणी ना कोणी सांभाळेलच